राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत दिली जाणार असून यापोटी सरकारवर 22 ते 27 हजार कोटींचा आर्थिक भार पडणार आहे। निकषानुसार सुमारे 35 ते 40 लाख शेतकरी या योजनेअंतर्गत पात्र होतील। 2 लाखापर्यंतचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली। महायुती सरकारने 2024च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कर्जमाफीचे आश्वासन दिले होते। त्यानुसार 30 ऑक्टोबर 2025 मध्ये मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली वित्त, कृषी, सहकार विभागाचे सचिव तसेच राज्य बँकेचे प्रशासक यांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने 6 महिने अभ्यास करून आपला अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे। शेतकरी आणि सर्वपक्षीय दबावामुळे समितीचा अहवाल येण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील ज्या शेतकऱ्यांचे 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज आहे त्यांना 2 लाखाच्या मर्यादेत कर्जमाफी देण्याची तसेच नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा केली होती। 2 लाखापर्यंतचे थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे, तर 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी हे कर्ज भरल्यानंतरच त्यांचे 2 लाखाचे कर्ज सरकार भरेल। नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफीची सवय लागू नये यासाठी काही कठोर निकष लागू करण्याबाबत समितीने विचार केला आहे। त्यानुसार यापूर्वी कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या तसेच खातेफोड करून कर्जमाफीचा लाभ घेऊ पाहणाऱ्या तसेच 2 हेक्टरपर्यंत शेतीच्या मर्यादेत कर्जमाफीचा लाभ देण्याबाबत विचार करण्यात आला आहे। मात्र या निकषांना होणारा विरोध लक्षात घेऊन कोणत्याही नव्या अटी शर्ती न घालता पूर्वीच्या नियोजनाप्रमाणेच काही योजनेचा लाभ देण्याची शिफारस समितीने केल्याचे समजते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युती सरकारच्या काळात 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती। त्यावेळी शेतकऱ्यांचे 1.5 लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात आले होते। या योजनेत पात्र ठरलेल्या 50,60,000 शेतकऱ्यांपैकी 44,04,000 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला। मात्र या योजनेत पात्र असलेल्या 6,56,000 शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही। या योजनेपोटी सरकारला 18,500 कोटी रुपयाचा आर्थिक भार सहन करावा लागला होता। उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेत 2 लाखापर्यंतचे पीक कर्ज माफ करण्यात आले होते। यानुसार 32,50,000 शेतकऱ्यांना 20,500 कोटींची कर्जमाफी देण्यात आली। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या योजनेची व्याप्ती वाढवून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यानुसार 14,28,000 शेतकऱ्यांना 5,200 कोटीचा लाभ देण्यात आला होता। शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी समूह गट शेती, शेतकऱ्यांना वेळेवर मदत अशा अनेक उपाययोजनाही समितीने सुचवलेल्या आहे। राज्यातील 52,80,000 शेतकऱ्यांनी हजारो कोटींची पीक कर्ज भरलेले नाहीत। सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेच्या निकषानुसार 35 ते 40 लाख शेतकरी या योजनेत पात्र ठरतील। सहकार विभाग या अहवालाची पडताळणी करून अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळात सादर करणार असून त्यानंतर निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली। परदेशी समितीने कर्जमाफी संदर्भातील अहवालातून सरकारला विविध उपाययोजना सुचविल्या आहेत। यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळातील महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे निकष नव्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेत निश्चित करण्यात आले आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।